नमस्ते मित्रांनो, एन-एम-बी स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत तलाठी पद भरतीमध्ये उर्वरित 13 जिल्ह्यांची जी निवड यादी आहे, ती कधीपर्यंत अपेक्षित आहे. त्याचबरोबरीने आत्तापर्यंत जाहीर झालेली निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी 23 जिल्ह्यांची आहे, त्या 23 जिल्ह्यांच्या निवड यादीमधील आणि प्रतीक्षा यादीमधील काही उमेदवारांचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, त्या डॉक्युमेंट्समध्ये व्हेरिफिकेशननंतर प्रॉब्लेम येणार आहेत आणि त्यांना सरळ या भरतीमधून बाद केलं जाणार आहे. तर ते कोणते उमेदवार आहेत, की ज्यांना या पदभरतीमध्ये बाद केलं जाणार आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. तर बघा मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत आहे, की आत्तापर्यंत 23 जिल्ह्यांसाठी निवड यादी आणि त्याचबरोबरीने प्रतीक्षा यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे. आणि साधारणपणे जर आपण बघितलं, तर उर्वरित जे काही 13 जिल्हे आहेत, त्या 13 जिल्ह्यांसाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाल्यामुळं या 13 जिल्ह्यांचा जो काही तलाठी पद भरतीचा जो निकाल आहे, तो निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. तर या केसचं जर आपण आजचं अपडेट जर बघितलं, तर साधारणपणे यामध्ये आपण बघू शकता, की यामध्ये बघा, याची जी काही अंदाजित तारीख आहे 13 फेब्रुवारी 2024 या दिवशी ही जी केस आहे, याचा जो निकाल आहे तो जाहीर केला जाऊ शकतो किंवा होऊ शकतं, की पुढची तारीखसुद्धा यामध्ये मिळू शकते. त्यामुळे बहुतांश उमेदवारांचं जे लक्ष आहे, ते लक्ष या 13 जिल्ह्यांच्या पदभरतीकडे आहे. म्हणजे जर आपण बघितलं, या केसची जी सुनावणी झाली होती, ही 10 नोव्हेंबरला झाली होती. त्यानंतर आता 13 फेब्रुवारी ही तारीख मिळालेली आहे. त्यामध्ये महत्त्वाचे असे जे जिल्हे आहेत, त्यामध्ये पुणे, ठाणे, पालघर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, यवतमाळ, अमरावती, नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड आणि धुळे. या जिल्ह्यांचे मोठ्या प्रमाणात पद असल्याकारणामुळे बहुतांश जे परीक्षा देणारे जे उमेदवार आहे, या पदभरतीकडे डोळे लावून बसलेले आहेत. त्यामुळं लवकरात लवकर या पदभरतीमध्ये जर आपण बघितलं, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, की सरकारसुद्धा लवकरात लवकर कार्यवाही पूर्ण करणार आहे. आणि त्याचबरोबरीने अजून दुसरी एक महत्त्वाची जी काही गोष्ट आहे, त्यामध्ये जर आपण बघितलं, तर आजच बघितलं, तर साधारणपणे जे फॉर्म भरताना ज्या उमेदवारांनी अंशकालीन संवर्गाचा लाभ घेतला होता आणि ज्यांच्याकडे त्याचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र नाही, तर साधारणपणे जर आपण बघितलं, असे जे अंशकालीन उमेदवार ज्यांच्याकडे कागदपत्रे पडताळणीच्या वेळी प्रमाणपत्र नसेल, त्यांना या भरतीमधून बाद केलं जाणार आहे. म्हणजे बघा, तलाठी पद भरती परीक्षेत पोलीस पाटील उमेदवारांकडून सरकारची दिशाभूल. काय आहे यामध्ये? तलाठी भरती परीक्षेत अंशकालीन सेवेत या संवर्गातून पोलीस पाटील पदावरील उमेदवारांची निवड झाली आहे. त्यासाठी स्वतंत्र आरक्षण आहे. येत्या सोमवारपासून राज्यभरात निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. मात्र हे पद अंशकालीन असल्याचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने या उमेदवारांची जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तालयात चक्रा वाढवल्या आहेत. मात्र नियमित पद असताना त्याला अंशकालीन पद असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजे यामध्ये आपण हे बघू शकतो. राज्यात तलाठी संवर्गातील 4,644 पदे भरण्यासाठी जून 2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर सुधारित मागणीपत्रानुसार पदांची संख्या 4,793 इतकी करण्यात आली. साधारणतः परीक्षा कधी झाली, काय याची सगळी जी माहिती आहे. आणि पुढे बघा, पेसा क्षेत्रातील अर्थात आदिवासी बहुल क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पदभरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने राज्यातील 13 जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आला आहे. ओके. उर्वरित 23 जिल्ह्यांसाठी 6 जानेवारीला प्रथम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर प्रवर्गनिहाय 23 जिल्ह्यांमधील 2,500 पदांकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादी 23 जानेवारीला जाहीर करण्यात आली. या निवड यादीतील काही उमेदवार सध्या पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहे. हे पद नियमित शासकीय सेवेत असून 5 वर्षांसाठी नियुक्ती केली जाते. या पदाची निवड महसूल विभागाकडून रीतसर परीक्षा घेऊन केली जाते. त्यासाठी पोलीस विभागाकडून मानधनही दिले जातं. मात्र अशा पोलीस पाटील असलेल्या व निवड झालेल्या अनेकांनी अर्ज भरताना अंशकालीन असल्याचे नमूद केले आहे. तसेच शासकीय सेवेत असताना संबंधित वरिष्ठांची लेखी परवानगी घेऊन अर्ज करावा लागतो. मात्र या उमेदवारांनी अशी कोणतीही परवानगी न घेता
अंशकालीन संवर्गाचा गैरफायदा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कागदपत्रे पडताळणीवेळी त्यांना असे प्रमाणपत्र सादर करता येणार नाही. परिणामी त्यांची तलाठी म्हणून नेमणूक करता येणार नसून शासकीय सेवेत असल्याची बाब लपवून लाभ लाटल्याने ही राज्य सरकारची फसवणूक आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सरकारची फसवणूक केल्याने पोलीस पाटील पदही धोक्यात येऊ शकते, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे. या पद्धतीने बघा, महत्त्वाच्या या 2 गोष्टी आहे. एकतर एस-टी पेसाची जी काही पुढील तारीख आहे, ती पुढील तारीख ही 13 तारखेला असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जे अंशकालीन उमेदवार म्हणून ज्यांनी फॉर्म भरला होता, तर त्यांच्याकडे योग्य ते प्रमाणपत्र नसल्या कारणामुळं ते या भरतीमधून बाद होऊ शकतात. तर व्हिडिओ आपणास आवडला तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीसाठी आणि PDF साठी आपलं जे चॅनल आहे NMB स्टडी कॉर्नर, त्याच्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा. आपल्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून आपण आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता आणि वेगवेगळ्या ज्या परीक्षाविषयी अपडेट आहे ते मिळवू शकता. व्हिडिओ आपण संपूर्ण बघितला त्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद.